भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील गणेश गीतेंना फोन केलेला आहे आणि चव्हाणांच्या फोन नंतर गणेश गीते यांची मनधरणी करण्यात यश आलेलं आहे आणि अर्थातच आता ते माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात देखील पोहोचलेले आहे। दरम्यान गोकुळ गीते यांच्याबद्दलचा सस्पेन्स हा आता शेवटच्या क्षणापर्यंत तरी कायम आहे। तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील गणेश गीते यांना फोन केलेला आहे आणि गणेश गीते यांची मनधरणी करण्यामध्ये आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींना यश आलेलं आहे। तर दुसरीकडे त्यांचे बंधू गोकुळ गीते हे मात्र बंडखोरीवर या क्षणापर्यंत तरी ठाम आहेत। कुणाल दराडे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्यानं, अपशब्द वापरल्यानं आपण माघार घेणार नसल्याचं गोकुळ गीतेंनी सांगितलेलं आहे। अपडेट जाणून घेऊयात, अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे। अभिषेक, रवींद्र चव्हाण यांनी गणेश गीतेंना फोन केल्याचं समजतंय, काय संवाद झाला यांच्यात? एकूणच गणेश गीते हे उमेदवारी अर्ज मागे घेतील हे आपल्याला स्पष्ट होताना दिसतं आणि यातच मनधरणीचे प्रयत्न हे आपल्याला भाजप नेत्यांकडनं होताना दिसले। तर मुख्यमंत्र्यांची देखील त्यांनी काल भेट घेतलेली होती। सोबतच रवींद्र चव्हाण यांनी देखील आता फोन केलेला आहे आणि एकूणच या संदर्भातच ते आता माघार घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे। प्रामुख्यानं यामध्ये पाहायचं तर गणेश गीते हे आपल्याला माघार घेताना दिसत आहेत मनधरणीनंतर। याच प्रकारे गोकुळ गीते हे माघार घेतात का आणि रवींद्र चव्हाण यांच्या शिष्टाईला यश येते का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। नक्कीच अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता नाशिकमध्ये एक महत्त्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळतायत गीते बंधूंच्या बाबत। तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील या सगळ्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी गणेश गीते यांना फोन केलेला आहे। अवघ्या काही वेळापूर्वीच गणेश गीते हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी पोहोचलेले होते आणि आपण अर्ज मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आता गोकुळ गीते काय करणार याकडे। अवघी 10 मिनिटं शिल्लक आहेत अर्ज मागे घेण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।